जय जय रघुवीर समर्थ। आपण सज्जनगडावर म्हटले जाणारे जे राम उपासना आहे, करुणाष्टक आहेत आणि करुणाष्टक झाल्यानंतर त्या ठिकाणी सवया म्हटल्या जातात। त्या सवयावरती यथाशक्ती चिंतन असं आपण करतो। धन्य सूर्य नारायण ज्याचे वंशी रघुनंदन। हे रामराया कुणाच्या वंशात निर्माण झालेले? तर सूर्यवंशामध्ये निर्माण झालेले। आता हा सूर्यवंश म्हणजे रामापर्यंतचा वंश कसा आहे? रामाच्या आधी कोण कोण झालं या सूर्यवंशामध्ये? कारण उद्या आहे रामनवमी आणि त्या अनुषंगाने आपण ज्या वंशामध्ये राम निर्माण झाले त्यांचे पूर्वज कोण होते ते आपण या निमित्ताने पाहूया। वैवस्वत मनु, त्याला 10 मुलं झाली। त्यातला जो 10वा मुलगा आहे वैवस्वत मनुचे शिंकेतून ज्येष्ठ पुत्र झाला जन्म। इक्ष्वाकुवायसे ठेवे नाम 100 पुत्र त्या झाले। वैवस्वत मनु हा जो आहे या सूर्यवंशातला, वैवस्वत मनुच्या शिंकेतून पहिला मुलगा ज्येष्ठ पुत्र निर्माण झाला। त्याला जी 10 मुलं झाली त्यातला पहिला मुलगा ज्येष्ठ पुत्राचा झाला जन्म। त्याचं नाव काय ठेवलंय? इक्ष्वाकू असं त्याचं नाव ठेवलेलं आहे। म्हणजे इक्ष्वाकू वंशामध्ये त्याला पुन्हा 3 मुलं झालीत, विकुक्षी, निमी आणि दंडक। या विकुक्षीला पुरंजय नावाचा मुलगा झाला। इंद्राच्या साह्यार्थ तो गेला आणि त्यावेळेला त्यांनी राक्षसांशी युद्ध केलं। त्या युद्धामध्ये इंद्राने स्वतः बैलाचं रूप घेतलेलं होतं आणि त्याच्या पाठीवर बसून या पुरंजयाने युद्ध केलेलं आहे आणि दैत्याचा पराभव केला। म्हणून त्याला नाव काय निर्माण झालं? पुरंजयाचं नाव। पुरंजय हा इंद्र याने बैलाचं रूप घेतलेलं होतं म्हणून त्याच्या पाठीवर तो बसला म्हणून त्याला काकुत्स्य असं नाव देण्यात आलं। आपल्या रामरक्षा म्हणताना काकुत्स्य हे नाव आपण ऐकतो। हे काकुत्स्य नाव कसं आलं? युद्धात इंद्राव बैल झाला स्वयमेव पाठीवरी बैसला पुरंजय कुकत्स नाम पावला। बैलाचे वशिंड म्हणजे कुकद, त्यावरी बैसला विकुक्षुसुत म्हणून म्हणते काकुत्स्य। तद्वंश काकुत्स्य म्हणून त्याला काकुत्स्य हे नाव प्राप्त झालं। इंद्रेवाईला म्हणून इंद्रवाह, पुरे जिंकले म्हणून पुरंजय, कुकुदोरे बैसला म्हणून कुकच, ऐसी नामे तयाची। ह्या पुरंजयाला 3 नावं प्राप्त झाली। इंद्राच्या पाठीवर तो बसला म्हणून त्याला इंद्रवाह हे नाव पडलं। आपलं स्वर्गाचं पूर म्हणजे स्वर्ग पुन्हा त्यांनी जिंकून घेतला शत्रू राक्षसांकडून म्हणून त्याला पुरंजय। आणि इंद्राने बैलाचं रूप घेतलं आणि त्या बैलाच्या पाठीवर तो बसलेला असल्यामुळे काकुत्स्य हे नाव त्याला प्राप्त झालेलं आहे। याच्याच वंशामध्ये 12वा पुरुष युवनाश्व नावाचा झाला। त्याला 2 पत्नी होती। ज्याचे नाव युवनाश्व त्याशी भार्या होत्या शत, त्याचे पोटी पुत्र नसे। त्याला 100 पत्न्या होत्या पण त्यात एकीलाही संतान नव्हतं, पुत्र नव्हतं। या युवनाश्वाला मुलगा नव्हता।
म्हणून गेला वनांतरी ऋषी जनाना उपाय विचारी, त्यांनी इष्टी केली इंद्री जलकुंभ ठेवला अभ्यंतरून. त्यांनी ऋषी रानामध्ये गेला, ऋषींना सांगितलं की मला पुत्र व्हावा म्हणून तुम्ही यज्ञ करा. त्याप्रमाणे त्या ऋषींनी यज्ञ केला आणि ते अभिमंत्रित जल कशासाठी ठेवलं होतं, या राजाने आपल्या पत्नीला नेऊन द्यावं आणि त्यांना मग त्याच्यापासून पुत्र व्हावा या दृष्टीने ते जल त्याने अभिमंत्रित करून ठेवलेलं होतं. परंतु राजा ज्या वेळेला त्या आश्रमामध्ये आला त्यावेळेला ते अभिमंत्रित केलेले जल त्या यज्ञकुंडाच्या बाजूला होतं, पण बाकीचे ऋषी काही थोडंसं अल्पोपहार करायला म्हणून असे बाजूला गेलेले होते. राजा तहानलेला असल्यामुळे त्याने ते अभिमंत्रित केलेलं जल प्राशन केलं. कोणी, युवनाश्वराजाने. आणि राजा राणी राजा झाला तृषार्थ जल प्याला ते अभिमंत्रित, तेने गर्भ राहिला पोटात कुस फाडून जन्मला. इंद्र पातला नवल पहावयासी, ऋषी म्हणती कोण पाजिली अशी, इंद्र म्हणाला मी पाजिनी अशी, अंगुष्ठ उगाली मुखात त्याच्या. आणि त्या राजाच्या पोटामध्ये गर्भ निर्माण झाला ते अभिमंत्रित जलप्राशन केल्यामुळे. आता स्त्रियांकडे जसे मूल जन्मण्याची निसर्गानेच योजना करून ठेवलेली आहे तशी पुरुषामध्ये नाही आहे, म्हणून त्याचं पोट फाडून त्या बाळाला त्या यवनाश्वाच्या पोटातनं बाहेर काढलेलं. आता ह्या बाळाला पाजणार कोण, तेव्हा इंद्र म्हणाला मी याचं पालन पोषण करील. इंद्र पातला नवल पाहण्याशी, ऋषी म्हणती कोण पाजिली अशी, इंद्र म्हणाला मी पाजिनी अशी, अंगुष्ठ घाली मुखी त्याच्या, मी घालीन म्हणाले, मी याचं पालन पोषण करेन. म्हणून इंद्राने आपला अंगठा त्याच्या मुखामध्ये घातलेला आहे. इंद्र पातला नवल पाहण्याशी, ऋषी म्हणती कोण पाजिली अशी, इंद्र म्हणाला मी पाजिनी अशी, अंगुष्ठ घाली मुखी त्याच्या. मानधाता ऐसे वचन संस्कृत बोलला इंद्र म्हणून मानधाता ठेवले नामाविधान, राजा झाला चक्रवर्ती. मग त्याचं नाव काय ठेवलं, मानधाता. मा म्हणजे मी, याचं धाता म्हणजे रक्षण करेल, म्हणून त्या मुलाचं नाव काय झालं, यवनाश्वाचा हा मुलगा, त्याचं नाव झालं मानधाता. त्याची पत्नी बिंदुमती जाणते येणे केली याने यज्ञ, पुरुकुत्स अंबरीश मुकुंद 3 पुत्र आणि 50 कन्या. या मानधात्याला 3 मुलं झाली. एक पुरुकुत्स, दुसऱ्याचं नाव आहे अंबरीश आणि तिसऱ्याचं नाव आहे मुचुकुंद, आणि 50 मुली त्याला झाल्या. सौभरी नावाचे ऋषी यमुना तीरी गेले स्नानाला आणि त्यांनी मत्स्याची क्रीडा चाललेली पाहिली. त्या ठिकाणी सौभरी ऋषींच्या मनामध्ये कामविचार निर्माण झाला आणि त्यांना असं वाटलं आपण लग्न करावं. बरं, कामातुर झालेल्या माणसाला काय, कामातुराणाम न भयं न लज्जा. त्याने त्या मानधाता राजाला विनंती केली की तुला 50 मुली आहेत, त्यातली एक मुलगी मला दे. माम तेने प्रार्थना मानधातृ राजा भार्या त्वार्थ द्यावी नृपात्मजा, एक 50 कन्यातील. मानधातृ राजा विचार करी वल्ली परिथा जरठ चौभरी, कोण तरणी यातेवरी म्हणून विनोदे बोलिला. आता वयस्कर झालेलं, अंग सगळं गलित गात्र झालेलं, आपण जरी आपल्यातली एक मुलगी याला द्यायची म्हटलं तरी कोणती मुलगी याचा स्वीकार करेल. म्हणून राजा सहज विनोदात काय बोलून गेला, त्या अंतःपुरामध्ये जा, माझ्या 50 मुली, त्यातली जी मुलगी तुला वरेल तिच्याशी तू लग्न कर. आपण जावे अंतपुरी, तेथे जी कन्या आपणा तेवरी, ती होईल तुमची अंतुरी, प्रत्यवाय माझा काही नसे. सौभरी साध्य योगमाया, तरुण सुंदर केली काया, सकले कन्या मोहित झाल्या, सौभरी जात अंतपुरी. या सौभरी ऋषीला योगमाया प्राप्त असल्यामुळे त्याने आपलं सुंदर असं स्वरूप धारण केलं.
त्यामुळे 50च्या 50 मुली त्याला आपला म्हटलं. 50 कन्यास केला विवाह दिव्य भोगभोगी त्यांच्यासह पश्चाताप होणे त्यागले सर्व अंती केले उघडत 50 मुलींनी त्याच्यावर लग्न केलं. पुढे त्याला या सगळ्या गोष्टीचा कंटाळा आला आणि मग त्यांनी पुन्हा मूळ मार्ग तपश्चर्याचा स्वीकारला. विषय पाहुणे तपस्यासी वृद्धपणी ही हो एक विषय हव्यासा म्हणून अगत्य सांगणे साधकाचं सावध असणे निरंतर. म्हणून साधकाला सांगितलंय की सतत या विषयापासून 4 पावलं लांब राहायला पाहिजे. कधी माणसाला हा विषय मोह पाडेल सांगता येत नाही. या मांधाता राजाचा मोठा मुलगा पुरुकुत्स, मांधात्याचा ज्येष्ठ सुद्धा नाम ज्याचे पुरुकुत्स, नागराजाची कन्या नर्मदा त्यास भार्या म्हणून दिली. असे नागराजाची मुलगी नर्मदा त्याला पत्नी म्हणून दिली. त्याचा वंशज सत्यव्रत त्या शापित झाला. वशिष्ठ प्रिय विश्वामित्रे स्व सामर्थ्याशी सदैव स्वर्गी पाठवले. आता या पुरुकुत्साला सत्यव्रत नावाचा मुलगा झाला, पण वशिष्ठाने त्याला शाप दिला. त्याच्या काही गोष्टी, त्याच्या काही चुकामुळे त्याला वशिष्ठाने शाप दिला. हा गेला विश्वामित्राला शरण, कारण वशिष्ठाचा द्वेष कोण करत होता? विश्वामित्र. विश्वामित्राला शरण गेला की पहा म्हणाल तर मला ह्याने शाप दिलाय वशिष्ठ. ते म्हणले त्याला तुला ते शाप देणारे वशिष्ठ कोण? मी तुला स्वर्गाला पाठवतो. हा, काय दिलाय शाप त्याने वशिष्ठाने? की तुला स्वर्गाला जाता येणार नाही असा शाप दिला. शाप दिल्यानंतर हा गेला विश्वामित्राकडे. विश्वामित्र म्हणाला वशिष्ठ कसा तुला स्वर्गाला जाऊ देत नाही? मी पाठवतो म्हणाले. परी विश्वामित्रे स्वसामर्थ्य त्या सदैव स्वर्गी पाठवले. विश्वामित्राने आपल्या तपश्चर्येच्या योगाने जे पुण्य संपादन केलेलं होतं त्या योगाने त्याला सदैव स्वर्गाला पाठवलं. पण त्यांनी जरी सदैव स्वर्गाला पाठवलेलं असलं तर देवाने दिले ढकलून खाली. का? वशिष्ठाचा शाप होता त्याला. देवाने लोटून दिले त्याचे विश्वामित्रे थोपविले आकाशी. तो खाली यायला लागला पुन्हा पृथ्वीवरती. विश्वामित्राने त्याला आधांच्या वरच्यावर, आता बघा धड स्वर्ग नाही धड पृथ्वी नाही, मग या अवस्थेला काय म्हणतात? त्रिशंकू अवस्था. देवाने लोटून दिले त्याशी विश्वामित्रे थोपविले आकाशी. त्रिशंकू असे म्हणते त्याशी आधांतरे राहिला असे. आता याचा मुलगा कोण? हरिश्चंद्र. या त्रिशंकूला कोण मुलगा झाला होता? हरिश्चंद्र नावाचा मुलगा झाला होता. कसा झाला होता? तर या त्रिशंकूने समुद्राला प्रसन्न करून घेतलं होतं. म्हणजे पाण्याला प्रसन्न करून घेतलं होतं. वरुण देवता आहे पाण्याची, त्या वरुणाला प्रसन्न करून घेतलं. आणि काय सांगितलं? मूलबाळच होत नव्हतं ना. मग काय म्हणले? नाही म्हणले मला मुलगा झाला तर तुम्हाला अर्पण करेल. कुणाला? वरुण देवाला अर्पण करेल म्हणून सांगितलं. म्हणजे हो तर दे आधी, अर्पण करायचं नंतर बघू. वरुणाला सांगितलं मला मुलगा झाला तर मी तुम्हाला अर्पण करेन. झाला याला मुलगा झाला तर पुन्हा वरुणाला म्हणले बाबा मला ते तू मुलगा झाला देतो म्हटला दे परत. हा म्हणलं नाही नाही अजून त्याला काही दात आले नाही, दात आल्यावर देतो. वरुणे दिला त्याचे पुत्र त्याचे नाव ठेवले रोहित. रोहित नाव त्या मुलाचं ठेवलं. वरुण मागायला आला ह्या रोहिताला मला देऊन टाक, तू सांगितलं होतं तुला मुलगा झाल्यावर मला देतो म्हणून. म्हणे बाळक हे सान. राजा हरिश्चंद्र तो जो हरिश्चंद्र हा आहे तो काय म्हणतोय की म्हणले मुलगा अजून लहान आहे. तो हरिश्चंद्र हा हरिश्चंद्र आहे वेगळा आणि तो वेगळा, लक्षात घ्या. तो म्हणतो मुलगा लहान आहे, मोठा झाला रे. तो आला पुन्हा म्हणले अजून दात आलेले नाही, आणखीन आला. बळी नसावा दंतहीन ऐसे आहे शास्त्रवचन. दात आल्यावर देणं. मग म्हणे दात पडल्यावर, दात आल्यावरती म्हणले आता हे पोराला दात आले. आला पुन्हा वरून म्हणले मग माझा बळी मला दे. नाही म्हणले ह्याचे दात पडल्यावरती. आता दात पडल्यावर हे म्हातारा झाल्यावर. हा म्हणजे माणूस कसा बघा, अगदी पहिल्यांदा वचन देतो पण ते पाळताना नाके नव येतं. त्याचं बोलताना काय मनुष्य बोलून जातो, पण ते वचन पाळायची वेळ आली की नाके नव येते. हा म्हणतो ह्याचे दात पडल्यावर देतो.
मग म्हणे दात पडल्यावर पुन्हा मागावयाला वरुण म्हणे तरुण झाल्यावर देईन. दात पडल्यावर आला त्याची आता माणसं आहेत ना, माणसं मोठी झाल्यावर त्याचे दात पडणारच. दात पडल्यावर आला. आणि लहान मुलांचं तसंच आहे ना, लहान मुलाला पहिले दात येतात नंतर ते पडतात. आता हे लहान असताना म्हणले आता काय आधी म्हणलं होता दात पडल्यावर, म्हणजे ह्याला वाटलं दात पडल्यावर म्हणजे म्हातारा झाल्यावर, बरोबर आहे. पण लहान मुलाचे दात पडतात लवकर. आता ते दात पडल्यावर तो पुन्हा आला वरून मागायला. पुन्हा मागावयाला वरुण म्हणे तरुण झाल्यावर देईन. म्हणलं आता ह्याला जरा तारुण्याचा आनंद तर घेऊ द्या तरुण झाल्यावरती. ऐशी पाहून चाळवण वरुण कोपला राजावरी रोहिताशी. कळता तो पळून गेला अरण्यात. रोहिताला कळलं की वडील आपल्याला तर कुणाला देणार आहेत बळी म्हणून वरुण आला. आता रोहित गेला पळून. आला तो म्हणला तू माझं वचन खरंच काही मला दे. आता हरिश्चंद्राला काय झालं, जलोदर झाला. लक्षात घ्या काय झाला त्याला, जलोदर. हरिश्चंद्रा जडली उदर व्यथा जलोदर झाला आयासी. पर्याय विचारता वर्णाशी म्हणे बाळक बळी द्यावा माझं. तो म्हणले मला मुलगा तू कबूल केलं होतं ना मुलगा देईन, मग बालकाचा बळी दे असं सांगितलं. तो म्हणला माझा तर मुलगा गेला पळून, आता मी कुठनं देऊ तुम्हाला. म्हणले दुसऱ्याचं विकत घेऊन दे. पर्याय विचारता वर्णाशी म्हणे हे कशासाठी एवढं सांगितलंय चरित्र, दिलेलं वचन खरं करावं एवढ्यासाठी हे चरित्र आहे. मनुष्य कसे चाळवा करतो, जसं त्या सत्याच्या कथेत आहे ना, अपत्य झाल्यावर पूजा करेन, मग म्हणतो नाही मग मुलगी झाल्यावर मला मुलगी झाली, मुलगा झाला असता लगेच पूजा घातली असती, आता हिच्या लग्नाच्या वेळेला बघू. हे असे टोलवाटोलो मनुष्य करतो. हा मनुष्य स्वभावाचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. हरिश्चंद्रा जडली उदरव्यथा जलोदर झाला असे. पर्याविचारा वर्णाशी म्हणे बाळक बळी द्यावा मजसे. विकत घेऊन बाळकाशी बळी द्यावा यज्ञात. त्या बाळकाला विकत घे आणि मला यज्ञात बळी दे. कुणाचाही मुलगा विकत घे. आता शोध घेत चालला. शोध घे दिंडे रोहित त्याशी भेटला एक लोभिष्ट नाम ज्याचे होते अजिगर्त मधला पुत्र विकला त्याने. आता तो हा जो मुलगा रोहित त्याला कळलं आपला प्राण वाचतोय कशामुळे, राजाने जर दुसरा मुलगा विकत घेऊन दिला तर त्याला. मग रोहितच शोधायला लागला कुठला मुलगा मिळतो का आपल्या ऐवजी बळी जाणारा म्हणून. त्याला एक लोभिष्ट मनुष्य भेटला. नाव ज्याचे होते अजिगर्त मधला पुत्र विकला त्याने. त्याने मधला मुलगा दिला, मोठा दिला नाही लहान दिला नाही, मधला मुलगा त्याने या रोहिताला दिला. जा म्हणले तुझ्याऐवजी याला बळी द्या. आता ह्या मुलाचं नाव होतं शुनशेप. त्याचे नाव ते शुनशेप. घेऊन जात असता वाटेत त्यास भेटला विश्वामित्र, त्याने अभय दिले त्याला. या शुनशेपाला घेऊन जात असताना वाटेमध्ये विश्वामित्र भेटले. त्यांनी त्याला अभय दिलं, काही काळजी करू नकोस म्हणाले मी तुझ्या मागे. हरिश्चंद्र वर्णास उद्देशन नरमेध यज्ञाची केली योजना. त्यात अधोर्य असायच्या मदकने विश्वामित्र होता झाला. मग नरयज्ञाचं त्याने हरिश्चंद्राने केलं. आणि त्यावेळेला विश्वामित्र होते तिथे मुख्य स्थान विश्वामित्राला होतं. विश्वामित्रे सोडवला शुनशेप वरुण प्रार्थना करून. मग विश्वामित्राने केले वरुणाची प्रार्थना केली की पहा हा भावनेच्या आहारी तुम्हाला बोलून गेलाय. त्याला काय पाहिजे होतं, मुलगा पाहिजे होता. आणि म्हणून भावनेच्या आहारेमध्ये या विश्वामित्राने काय सांगितलं, मला मुलगा झाला तर तुम्हाला देऊन टाकेल. आणि तो त्याला देता आला नाही, त्यामुळे हा दुसरा विकत घेऊन आणलाय. आता तो बिचारा वडील सुद्धा त्याचे लोभी आहेत, त्यांनी हा मुलगा बळी द्या म्हणून दिलेला आहे. पण वरुणाला प्रार्थना मी तुम्हाला विनंती करतो की ह्या शुनशेपाला सोडून द्या, त्या रोहितालाही सोडून द्या आणि त्या विश्वामित्रालाही माफ करा. रोहितापासून. आणि त्यामुळे वरुणाने त्यांची विश्वामित्राची प्रार्थना ऐकली आणि वरुण जो होता, रोहित जो होता विश्वामित्र हरिश्चंद्राचा मुलगा, त्याला माफ करून टाकला. तुझा बळी घेत नाही, तुझ्या बदले आणलेला आहे शुनशेप, त्याचाही बळी घेत नाही, माफ केलं म्हणाले तुम्हाला जा.
आता ह्या रोहिताला मुलगा झालाय. रोहितापासून 7वा पुरुष राजा नामे बाहुक शत्रूंनी केले, त्यास पराजित राज्य हिरावून घेतले. स्त्रिया सहित वर्तमान सेवावे लागले. बहुकावन तेथे तो पावला वर्ण स्त्रिया सहगमी परिवर्तन. आता ह्या बाहुकाला त्याचा 7वा पुरुष आहे, रोहितापासून 7वा पुत्र 7वा पुरुष, त्याला शत्रूंनी पराभूत केलं आणि स्त्रिया सहित तो अरण्यामध्ये गेला. आता त्या ठिकाणी बाहुक मरण पावला. सगळ्या स्त्रिया त्याच्यावर सती निघाल्या. तेवढ्यात मोठ्या त्याची जी ज्येष्ठ पत्नी होती तिच्या पोटात गर्भ होता, त्या बाहुकापासून निर्माण झालेला. आणि मग ऋषींनी सांगितलं, त्या माझी ज्येष्ठ राजरत्नी होती ती अंतर्वत्नी, तिला वर्जिले औरमुनीने भार्गव प्रवर ज्येष्ठ जो. त्याला सांगितलं तुम्ही आता सती जाऊ नका, या मुलाला, आणि तो मुलगा हो दिला त्या स्त्रीला. भार्गव प्रवर ज्येष्ठ सवतीने दिले होते विष, परी अपाय न झाला राजपत्नीचा. आता बाकीच्या होत्या, ह्यांचा तर नवरा मरण पावलेला आहे, यांना सती जाण्यापासून वाचवलेलं आहे, पण ज्येष्ठ पत्नीला मुलगा झाला ना. आता आपला तर नवरा मरण पावले, आपल्याला मुलं होणार नाही, फक्त ह्या ज्येष्ठीलाच होईल. म्हणून सगळ्यांनी काय केलं, त्याला विष घातलं. त्या मुलाला विष घातल्यानंतर मुलगा मरायला पाहिजे ना, पण विष घालून सुद्धा तो मुलगा मरण पावला नाही. विषासहितच तो जन्माला आला. म्हणजे पोटामध्ये असताना जे निरनिराळे औषधे दिली जातात गर्भ वाढावा म्हणून, तर ह्या सवतीने तो गर्भ वाढा म्हणून दिले नाही, तो गर्भ पोटातल्या पोटात मरण पावा म्हणून विष पाजलेलं आहे थोडं थोडं करून. पण तो मुलगा विषासहित जन्माला आला. सगर, त्याचं नाव काय ठेवलंय, सगर. गर म्हणजे विष. विषासहित जन्माला मुलगा आला, विषासहित म्हणजे विष प्राशन करून सुद्धा जन्माला आलेला आहे, म्हणून त्याचं नाव ठेवलं सगर. विषासह जन्माने पोर म्हणून नाव ठेवले सगर. पुनरुपी राज्य मिळवले, समग्र यज्ञ केला अश्वमेध. दिग्विजयार्थ सोडला यज्ञाश्व तो पळविता झाला. इंद्रराव घोड्याचा न लागायचे धाव, सगरपुत्र शोधता ते. आता याने अश्वमेध यज्ञ करायचा ठरवलं, म्हणजे पृथ्वी सबंध घोडा सोडणार अश्वमेध यज्ञाचा, तो सबंध पृथ्वीवरती फिरणार, जो कोणी अडवेल त्याचा ते पराभव करणार, आणि घोडा पुन्हा पृथ्वी प्रदक्षिणा करून परत आल्यानंतर मग तो अश्वमेध यज्ञ पूर्ण होणार. पण इंद्राने काय केलं, यांचा हा 100वा अश्वमेध यज्ञ होता. 100वा अश्वमेध यज्ञ जर सगराने केला असता तर त्याला इंद्रपद प्राप्त झालं असतं. मग याला इंद्रपद प्राप्त होऊ नये म्हणून इंद्राने काय केलंय, त्याचा तो अश्वमेध यज्ञाचा घोडा पळवला आणि कपिल ऋषींच्या आश्रमामध्ये नेऊन बांधला. विषासही जन्मले पोर म्हणून नाव ठेवले सगर. पुनरुपी राज्य मिळवले, समग्र यज्ञ केला अश्वमेध. दिग्विजयार्थ सोडला यज्ञाश्व तो पळविता झाला. इंद्रराव घोड्याचा न लगेच ठाव, सगरपुत्र शोधता ते. ज्येष्ठ राणी सुमतीचे पुत्र पितृभक्त परी गर्विष्ठ, ईशान्येसे आले अश्वश्रुते तो तव दिगते अश्वास. भगवान कपिल मुनी समाधी सवयसला या आश्रम, या सगरपुत्र वाटले अश्वपावनी, म्हणती यानेच चोरला. त्या कपिल मुनीच्या आश्रमामध्ये याने हा घोडा पाहिला. वास्तविक कपिल मुनी आणला होता का नाही, कपिल मुनी तपश्चर्या करतो, त्याने ही गोष्ट काही माहीत नव्हती. इंद्राने तो घोडा आणून यांच्या आश्रमामध्ये बांधलेला आहे. या सगर मुलांना असं वाटलं की ह्या कपिल मुनींनीच तो घोडा पळवून आणलाय म्हणून, आणि त्यामुळे आला सगरांना राग. आरडाओरडा करून केला समाधिभंग, तेने महामुनीशा आला क्रोध. आरडाओरडा केला, समाधीस्थ होते ते, म्हणजे काय नाटक करतो समाधीचं ध्यानाचं. आरडाओरडा केला कपिल मुनी, त्यांना राग आला का, तपश्चर्या भंग पावते. पाहिल्यानंतर त्यांना राग आला, आणि राग आल्यावर त्यांनी रागारागानेच त्या सगर पुत्राकडे पाहिलं, सगळे भस्म होऊन गेले. आरडाओरडा केला समाधी भंगात येणे महामुनीच्या आला क्रोध. केवळ करता दृष्टीपात सगरपुत्र दग्ध झाले. केवळ दृष्टीने पाहिल्याबरोबर, रागाच्या दृष्टीने पाहिल्याबरोबर हे सगळे भस्म होऊन गेले. बघा दृष्टी कशी आहे.
त्या करुणादृष्टीने पाहिलं असतं तर ह्या सगळ्यांचा उद्धार झाला असता, पण क्रोधदृष्टीने पाहिला तर सगळ्यांचा नाश झाला. म्हणून काय म्हटलंय, कृपा दृष्टी पाहे, कृपा दृष्टी पाहे मजकडे पंढरी राया. म्हणून त्याची कृपादृष्टी पाहिजे. संतांच्याकडे जायचं, त्याची कृपादृष्टी. हे गेले संतांकडे, त्यांनाच भडकवले. आता राग आल्यानंतर त्याचं नुकसान कोणा झालं. सांख्य करते महाज्ञानी तत्व गुण संपन्न कपिल मुनी क्रोधाला त्यांचे म्हणे ऐसे बोलणे अनुचित. आता कपिल मुनी ज्ञानसंपन्न असून त्यांना राग का आला, तर पुढे जगाचं कल्याण व्हायचं. त्या ठिकाणी या सगळ्यांचा उद्धार होण्यासाठी काय काय घटना घडल्यात ते आता पहा. असो जैशी प्रारब्ध गती घडून येते तेने रीती सागराची द्वितीय भार्या होती जिचे नाव केशिनी. केशनो पुत्र असमंजस पूर्वी जन्म योगी जन्म पूर्वजन्मीचा योगभ्रष्ट वागे बाहेर सवनिष्ठ अंतर्निष्ठ होत. हा केशिनीचा मुलगा म्हणजे या सगराची दुसरी पत्नी. ह्या पहिल्या पत्नीची मुलं भस्म होऊन गेली. दुसरी पत्नी तिचं नाव केशिनी, तिला असमंजस नावाचा मुलगा झाला. आता असमंजस म्हणजे काय, तो लहानपणापासून व्यावहारिक गोष्टीत लक्षच देत नव्हता, वाटेल तसा वागायचा, म्हणून त्या मुलाचं नाव ठेवलं असमंजस. पण हा कोण होता, पूर्वजन्मीचा योगभ्रष्ट योगी होता. बाहेर भ्रमिष्ठासारखा वागायचा, पण आतमध्ये त्याचं सगळं लक्ष भगवंताकडे होतं. एकदा गावातली मुलं त्यांनी उचलली आणि नदीत फेकून दिली. आले गावकरी सगळे, अहो म्हणले आमच्या पोराला या मुलं तुमच्या मुलाने नदी फेकून दिली, मेली गे म्हणली मुलं. मग असमंजसाने काय केलं, यारे बाहेर म्हणल्यावरती सगळी मुलं जिवंत होऊन बाहेर आली. केवढं सामर्थ्य असेल त्याच्याकडे. स्वसामर्थ्य पुनरुपी आणून देता आणि ते निघून गेला अरण्यात. न कळली मात कोणाशी. त्याचा पुत्र अंशुमान पितामहाचा हित करता जाणा श्वाचे करावया निघे शोधन कपिला आश्रमी झाला. पुढे त्यांनी लग्न केलं. लग्न केल्यानंतर त्याला मुलगा झाला, त्याचं नाव अंशुमान. नंतर हा असमंजस मुलगा झाल्यानंतर त्याच्या हाती राज्यकारभार सोडून तो गेला अरण्यामध्ये. आता अंशुमानाला काय झालं, आपले आजोबा म्हणजे सगर यांचा कपिल मुनीने त्या ठिकाणी भस्म केल्यामुळे संहार झालेला आहे, त्यांचा उद्धार व्हावा अशी त्याच्या मनामध्ये अपेक्षा निर्माण झाली. पितामहाचा हित करता जाणं अश्वाचे करावया निघे शोधना कपिलाश्रमी पारला. ब्रह्मा सकल विश्वासाध्य समाधी साधने न पाहे तुझं मनबुद्धिया वनबुद्धया अतीता ते मनबुद्ध्यातीता तुझे गुण आम्हा मानवा कळे कसे. देहधारी त्रिगुण प्रधान तू गुणातीत निर्गुण तुझं हृदयस्थाचे ध्यान बहिर्मुखा केव्य होय. आणि अशा रीतीने त्यांनी त्या कपिल मुनींची स्तुती केली. ऐकून या विनीत वचन कपिल झाले प्रसन्न. यज्ञ अश्व परत घेऊन अंशुमानाला स्वराज्य प्रसन्न केलं कपिल मुनीला, आणि त्यांचा तो अश्व कपिल मुनीच्या आश्रमातला घेऊन आला. यज्ञ पूर्ण केला. कुणाचा, आजोबाचा. आजोबाने जो पण केलेला होता यज्ञ करायचा तो पूर्ण केला. अंशुमानाला स्वराज्य मग सगरी केला. यज्ञ पूर्ण राज्य बैसला अंशुमाना करून या योग साधन ब्रह्मस्वरूप पावला. मग सगराने या अंशुमानाला राज्यावर बसवले. कपिलाने अंशुमानाशी सांगितले उपायाशी दग्ध पितर मुक्त व्हायचे गंगा पृथ्वीवर आणावी. आणि मग तो आला. त्यांचे पूर्वज जे होते सगर काही सगळेच मेलेले नव्हते, त्यांची मुलं जी रक्षणासाठी आली होती तेवढी मेली होती. त्यातला वृद्ध सगर राजा होता, त्यांनी याला सिंहासनावर बसवलं अंशुमानाला, आणि तो अरण्यामध्ये तपश्चर्या करायला निघून गेला. अंशुमन पुन्हा सगळे यज्ञाकादी कर्म पूर्ण झालं, अश्वमेध यज्ञ पूर्ण झाला, पुन्हा कपिल ऋषींच्या आश्रमामध्ये आला आणि विचारला आमच्या पितरांचा उद्धार होण्यासाठी मी काय करावं. कपिल मुनी सांगितलं, गंगा पृथ्वीवर आली तर तुमच्या या गंगेच्या पवित्र स्पर्शाने यांचा सगळ्यांचा उद्धार होईल, पण त्याच्यासाठी गंगेला पृथ्वीवर यावं लागेल.
गंगा पृथ्वीवर आणावे, पूर्वजांच्या उद्धरणार्थ अंशवणे केले, बहुत तप, कालांतरे पावला पंचतो तत्पुत्र दिलीप नावाचा. त्याने खूप तपश्चर्या केली, त्यानंतर तो मरण पावला. बघा, एका पिढीत गंगा पृथ्वीवर आलेली नाहीये, लक्षात घ्या. अंशुमानाने प्रयत्न केले, त्यानंतर त्याचा मुलगा जो दिलीप नावाचा राजा, त्यांनी तपश्चर्या केली, त्यांनी पुन्हा त्या गंगेला पृथ्वीवर आणण्यासाठी प्रयत्न केले. तत्पुत्र दिलीप नावाचा अंशुमान पुत्र दिलीप गंगेला गी करीत तप, त्यानंतर त्यात असतो तर राजा भगीरथ तप करीत. तिसरी पिढी आहे. कोण? भगीरथ राजा. पहिल्यांदा अंशुमानाने गंगेला प्रसन्न करून घेण्यासाठी तपश्चर्या केली, दुसऱ्यांदा दिलीप राजाने तपश्चर्या केली, तिसऱ्या त्यांचा मुलगा भगीरथ, त्याने पुन्हा गंगेला प्रसन्न होण्यासाठी तपश्चर्या केलेली आहे. भगीरथाचे तप पाहुणे प्रसन्न झाले. मंदाकिनी म्हणे, मी येता गंगा गगरा तुम्ही कोण सावरील वेग माझा. गंगा प्रसन्न झाली, म्हणजे मी येईल. भगीरथा, तुझ्या तपश्चर्येने मी प्रसन्न झाले, मी पृथ्वीवर येईल, पण माझा वेग कोण सहन करेल. मी जर पृथ्वीवर तर पृथ्वी रस्ता चालला जाईल ना, मग माझा वेग सहन करणारा कोणतं पाहिजे. तैसेचे मी आल्या भूमीवरील नाना पाके दुराचारी स्नान करून मग भीतरी पापमुक्त होतील. नित्य पापे ऐसे घेऊन आम्ही स्वय होईल, मजला कोण करेल पावना. त्याचे उपाय त्या शोधावा. मी येईल म्हणाले, तुझ्या पित्रांचा उद्धार करेन, पण पुन्हा बाकीचे पापी लोक येतील, माझ्यामध्ये स्नान करतील, आणि मग मी मलिन होईल. तर माझा मी पुन्हा शुद्ध होण्यासाठी त्याच्यासाठी काहीतरी उपाय शोधून ठेव. नित्य पापे ऐशी धुवून मी स्वय होईन मलिन, मजला कोण करेल पावना. उपाय त्याशी शोधावा. गंगेश म्हणे भगीरथ, साधू संत ब्रह्मनिष्ठ ज्यांचे हृदय श्री भगवंत ते तुझं पुण्यच करतील. भगीरथ म्हणाला, पहा, या पाप्याने तुझ्यामध्ये स्नान केल्यानंतर जो मलिनपणा तुला येईल, तो मलिनपणा संत ज्या वेळेला तुझ्यामध्ये पदस्पर्श करतील, तुला पाय धुतील, तुझ्यामध्ये स्नान करतील, त्यावेळेला त्यांच्या पुण्याईने पुन्हा तू पवित्र होशील. तर सगळा मळ निघून जाईल. पाप्याने जे स्नान करून तुझ्यामध्ये मलिनता आली, ती सगळी मलिनता नाही होईल. का? त्या ज्याचे हृदय भगवंत अचळ राहिला निवांत. कुणाच्या पदस्पर्शाने गंगा पवित्र होते? आपल्यासारखी माणसं जाऊन ती पवित्र होत नाही, त्याला साधू संत लागतात. आपल्यासारखे जाऊन मलिन होईल, पण साधू संत. पण कोण साधू संत? नुसता संत नाही. साधू संत कुणाला म्हटलंय? ज्याचे हृदय भगवंत अचळ राहिला आणि निवांत. ज्यांच्या हृदय सिंहासनावरती परमात्मा आरूढ झालेला असे संत ज्या वेळेला येतील, त्यावेळेला ते तुझा मलिनपणा काढून टाकतील. गंगेश वगैरे संत साधू ब्रह्मनिष्ठ ज्यांचे हृदय श्री भगवंत ते तुझं पुनीत करतील. भगीरथ इकडून तपाचरणा प्रसन्न करवेला गौरी रमणा, तेने जेटेवरी गंगा केली धारणा, गंगा अवतरली बोरी. मग त्यांनी शंकराला प्रसन्न करून घेतलं आणि शंकराला सांगितलं, गंगेचा आवेग तुम्ही सहन करा. आणि मग शंकराने सांगितलं, मी तिचा वेग सहन करील आणि तिला शांत करून पृथ्वीवर पाठवेल. भगीरथाचे पाठोपाठ फेडीत जगाचे पाप ताप गंगा वाहू लागली वेगात, पातालापर्यंत गेलीसे. भगीरथाच्या मागोमाग ती गंगा आली, कपिल ऋषींच्या आश्रमामध्ये आली. त्या सगळ्या सगरांचा उद्धार झाला आणि समुद्राला मिळाली. म्हणून असं म्हटलंय की काशी गया बार बार, गंगा सागर एक बार. ज्या ठिकाणी गंगा सागराला मिळाली तो गंगा सागर भाग जो आहे तो कपिल मुनींचा आश्रम त्या ठिकाणी आहे. त्या ठिकाणी ही गंगा सागराला मिळाली आहे. त्या ठिकाणी ह्या सगरांचा उद्धार झालेला आहे. भस्मीभूत सगरपुत्र ते आवरून जाता गंगा आप, भगीरथ पितर झाले मुक्त. धन्य वंशज भगीरथ. भगीरथापासून 7वा पुत्र मित्र सह जो सौदास. एकदा म्हणाले,
या भगीरथापासून पुढे 7व्या पिढीमध्ये भगीरथाचा 7वा मुलगा, 7व्या पिढीत नाही, भगीरथाचा 7वा मुलगा आहे. भगीरथापासून 7वा पुत्र मित्र सह जो सौदास, भगीरथापासून 7वा मुलगा तो एकदा सौदास नावाचा मृगया करण्याला गेला. एकदा गेला असता मृगेसर राक्षस तेच मारला. मृत्यूसमयी आपले बंधूच हे सांगितले, सुडग्यावायचे स्वयंपाक म्हणून छद्मविषयी सौदासाकडे राहिला. त्या राक्षसाचा त्यांनी सौदासाने वध केला. पण राक्षसाने मरता मरता आपल्या बंधूंना सांगितलं की या सौदासाचा सूड तू घे. म्हणून या मेलेल्या राक्षसाचा जो बंधू आहे तो आचारी म्हणून सौदासाकडे राहिला. आता सौदासाला माहित नाही हा त्या राक्षसाचा बंधू आहे म्हणून त्याने छद्मवेश म्हणजे दुसरा वेश धारण केला. राक्षसाचा वेश धारण न करता आचार्याचा वेश धारण केला. म्हणाल मी सुंदर स्वयंपाक करतो, पाहिजे तर करून बघा तुम्ही. राजाला आवडलं, त्याने आपल्याकडे त्याला ठेवलंय. एकदा त्याने श्राद्ध दिवशी नरमांस वाढले वशिष्ठाचे. ते राजा असे समजले दोषी शाप झाला सौदासा. आणि वशिष्ठ ऋषी एकदा सौदासाकडे आलेले असताना त्याला स्वयंपाकाला सांगितलं स्वयंपाक तयार कर. यांनी नरमांसाचा स्वयंपाक तयार केला. ते पाहिल्याबरोबर वशिष्ठ ऋषीनं समजलं हे नरमांस आहे म्हणून. आणि त्याने त्या सौदासाला शाप दिला की मला हे तू असलं नरमांसाचं जेवण वाढलंस म्हणून. नसता का हे स्वापराध वशिष्ठांनी आपल्या आपणास व्यर्थ तेने सौदासाला क्रोध शाप द्याव्या प्रवर्तला. आपला काहीही अपराध नसताना आपण काही त्या आचार्याला सांगितलं नाही अशा प्रकारचं अन्न तयार कर. आपला सूड उगवण्यासाठी त्याने तसं अन्न तयार केले. आपला काही दोष नव्हता. वशिष्ठांनी विचार करायला पाहिजे होता की ह्यात दोष कोणाचा आहे म्हणून. तो विचार न करता आपल्याला शाप दिला. म्हणून यांनी पण हातामध्ये पाणी घेतलं कोणी सौदासाने. आणि आता तो वशिष्ठांना शाप द्यायला निघालाय. नसता काही स्वापराध वशिष्ठांनी शापले आपणास व्यर्थ तेने सौदासाला क्रोध शाप द्यावा प्रवर्तला. तव त्याची भार्या मदयंती सती होती धर्मयुती. केला परावृत्त आपला पती शापदानापासून. त्याची पत्नी आहे मदयंती नावाची. तिने राजाला त्याचा क्रोध आवरण्यास सांगितलं. म्हणाले हे आपले गुरु आहेत, वशिष्ठ आपले गुरु आहेत, आपण त्यांना शाप द्यायचा का. राजाचा थोडा राग शांत झाल्यानंतर राजाला आपली चूक लक्षात आली. आता तर पाणी तर घेतलेलं आहे शाप देण्यासाठी, हे पाणी टाकायचं कुठे. गुरुशी शापदामा दोष देणे वर्जिले सौदासाचा आपले पायावरी टाकले. शापास कल्माश्वाद नाम झाले. मग ते जे काही पाणी मंत्रलेलं होतं की मी आता गुरुला शाप देणार म्हणून ते पाणी आता गुरुच्या अंगावर तर टाकता येणार नाही. मग ते त्याने स्वतःच्याच पायावर टाकलं. त्यामुळे त्याचे स्वतःचे पाय जळून गेले कुणाशी सौदासाचे. म्हणून त्याला कल्माश्वाद असं नाव झालं. सत्य कळले वशिष्ठाचे मग त्याने उद्या त्याने दिले उशावासी राक्षस होईल 12 वर्षे. पुनरुपी राजा वशिष्ठाला कळलं. मग वशिष्ठ म्हणले मी तुला जो राक्षस होईल म्हणून शाप दिलाय ना तो फक्त 12 वर्षच राहील. 12 वर्षाने पुन्हा तुला पहिल्यासारखा हा सौदासाचा देह प्राप्त होईल. राक्षस झाला वशिष्ठ जमाने हिंडत असा रानोराने बहुत पिडला असता. क्षुदेने ब्राह्मण दाम्पत्य देखले. तेने त्यातील ब्राह्मणाला बक्षीला न करता काही विचार सती गेली. ब्राह्मणाला शाप देऊन सौदासा. आता सौदासाला वशिष्ठ शापाने जो राक्षसी योनी प्राप्त झाली होती त्या राक्षसी योनीमध्ये त्याने एक जोडपं होतं ब्राह्मणाचं. त्यातल्या एका ब्राह्मणाला त्याने खाऊन टाकलं. राक्षसच होता तो त्या योनीमध्ये. त्या राक्षसांना ते खात द्यायचं, त्याने खाऊन टाकलं. खाऊन टाकल्याबरोबर त्या ब्राह्मणाची जी पत्नी ती सती निघाली. पण सती जाताना तिने या सौदासाला शाप दिला. राजाशी शापी ब्राह्मणारे वशिष्ठ शापांती जाता घरी करशील तू स्त्रीसंग जरी तरी मरशील तात्काळ. म्हणे मला माहिती आहे तुला वशिष्ठाच्या शापाने तू राक्षस झालेला आहेस. पण तू हे माझ्या पतीला खाल्लेलं आहेस
म्हणून मी तुला शाप देते की वशिष्ठाने तुला हा 12 वर्षाचा राक्षस देह दिलेला आहे. 12 वर्ष तुझी पूर्ण झाल्यानंतर पुन्हा तू सौदास होशील आणि पुन्हा आपल्या स्वरूपात आल्यानंतर तुला मी शाप देते, तू पत्नीजवळ गेला तर मरण पावशील, म्हणजे तुला स्त्री संग करता येणार नाही. वशिष्ठ शापांती जाता घरी करशील तू स्त्री संग जरी तरी मरशील तात्काळी. ऐसा दुर्दैवी सौदास करतो नेता निजग्रहास स्वस्त्री रती वर्जत्यास तेने राहिला निपुत्रिक. त्यावेळेची शास्त्र वशिष्ठ गुरुंनी निर्मिली संतती गर्भ राहिला 7 वर्षेपर्यंत. मग वशिष्ठ ऋषींनी तिला तीर्थ मंत्रून दिलं, त्याच्यापासून तिला मुलगा झाला. कारण ह्याला काय स्त्री संग वर्ज्य होता, आता यांच्या पत्नीला मुलगा कसा होणार. मग गुरुनी जलमंत्रित केलं आणि ते तिला प्यायला दिलं. त्यानंतर तिला मुलगा झाला. मदयंती पोटी 7 वर्षेपर्यंत दगडाने फोडून, या 7 वर्ष तो गर्भ तिच्या पोटातच राहिला. दगडाने फोडून तिचा गर्भ बाहेर काढावा लागला. दगडाने फोडून या उदर तो गर्भ काढला बाहेर. तोची अश्मक राजा थोर. त्यापासून 5वा खट्वांग. या अश्मक नावाचा राजा, कारण तो दगडाने फोडून गर्भ बाहेर काढलेला असल्यामुळे, म्हणजे पूर्वीसारखी ती हत्यार होती. आता जशी ती धारदार आहेत ना शस्त्र, तशी ती दगडाची हत्यार होतं. तिचं पोट पाडलं, त्यातनं त्या मुलाला बाहेर काढलं. अश्मक म्हणजे दगड. त्या अश्मकाने उदर फोडलेलं असल्यामुळे त्याचं नाव ठेवलं अश्मक राजा. या अश्मक राजाला पुढे काय झालं, खट्वांग नावाचा राजा झाला. खट्वांग राजा चक्रवर्ती देवाने त्याची केली विनंती, तेने परवले दैत्याप्रती केली कीर्ती मयूर. खट्वांग नावाचा राजा हा चक्रवर्ती राजा, त्याला देवदानवाच्या युद्धामध्ये देवाने त्याला स्वर्गात बोलवलं शत्रूशी युद्ध करण्यासाठी. त्यांनी राक्षसांचा पराभव केला. तेव्हा त्याच्या असं लक्षात आलं की आता आपलं आयुष्य संपत आलंय, 2 घटक आयुष्य फक्त शिल्लक आहे असं त्याच्या लक्षात आलं. कुणाच्या, खट्वांग राजाचं. खट्वांग राजा बोले वचन माझे कुलदैवत ब्राह्मण, त्यांचे वाचून मजला प्राण अधिक नव्हती प्रिय काही. भगवंताचं चरणकमल धरलेले. त्यांनी सांगितलं की ब्राह्मणाचं रक्षण करण्यासाठी मी युद्ध करायला गेलो. माझं आयुष्य संपलं तरी हरकत नाही, पण मी त्यांचं रक्षण करू शकलो. त्यांचे वाचून मजला प्राण अधिक नव्हते प्रिय काही. स्त्री पुत्र ऐश्वर्य काही, राज्यभोगात्वामयी यातील मला प्रिय न काही. एका श्रीहरी वाचून, एका भगवंताच्यासाठी, त्याच्या प्राप्तीसाठी मी युद्ध केलेलं आहे. मला बाकी काही नको. माझी बुद्धी बालपणी केव्हाही न रचली अधर्माचरणे मी न पाहिले. विष्णू वाचून अन्य काही त्रिजगती. माझी बुद्धी लहानपणापासून कधीही मी अधर्माचं आचरण केलेलं नाही. मी आयुष्यभर भगवंताचं नामस्मरण केलेलं आहे. माझी बुद्धी बालपणी केव्हाही न रचली अधर्माचरणे मी न पाहिले. विष्णू वाचून अन्य काही त्रिजगती. दैत्य जिंकता रणांगणी वर दिला इंद्रदेवाने. निक्काम भक्त्यांतकणी वरेच्छामज सिजना. देव सुद्धा चंचल वृत्ती म्हणून हृदयस्थान ओळखते. त्याने स्वर्गसुखात इच्छिता ते अज्ञान पाहे हे देवाचे. गंधर्व नगराप्रमाणे विषय आयुष्य संघेवीण. आयुष्य संघे व्यर्थ जाय अनासतो निसांडले विषय अहंकार दौडला. नारायणी ठेवून या चित्त राजा खट्वांग झाला मुक्त. आत्मस्वरूप झाले प्राप्त. 2 घटका माझा. राजाने आपलं सगळं लक्ष मन भगवंताचरणी एकाग्र केलं आणि राहिलेल्या 2 तासात त्याचा उद्धार झाला. मनाची एकाग्रता होणं महत्वाचं आहे. खट्वांग राजाला पुन्हा मुलगा झाला. आता पहिला एक मुलगा दिलीप आपण ऐकलं, आणि आताचाही हा दिलीप राजा आहे. पण या दिलीप राजा हा खट्वांगाचा मुलगा दिलीप. हा जो दिलीप नावाचा राजा आहे त्याने काय केलं, गायीची सेवा केली, गोसेवा, नंदिनीची सेवा केली. या खट्वांग राजाचा तो दीर्घभाऊ दिलीप विख्यात. नंदिनी सेवा करून त्यास पुत्र झाला रघुराजा. त्याने नंदिनीची सेवा केली. त्याची परीक्षा पाहण्यासाठी त्या नंदिनीनेच व्याघ्राचं रूप घेतलंय आणि तो वाघ त्या नंदिनीला खायला आला. खायला आल्याबरोबर
दिलीप राजा म्हणतो त्या वाघाला, मी तुला बाण मारेन आणि तुझा वध करेन. तेव्हा तो वाघ काय म्हणतो दिलीप राजाला, की तू माझा वध करशील, पण माझं हे भक्ष्य आहे ते मला खाऊ दे, आणि मग काय तुला बाण मारायचा तो मार, मी भुकेलेला आहे. तेव्हा राजा म्हणतो त्या नंदिनीला म्हणजे गाईला सोडून दे आणि तिच्याऐवजी मला खा. अशा रीतीने त्या गाईचं त्याने त्या वाघाच्या तावडीतनं सोडवलं. पण हे पाहिल्यानंतर कोण प्रसन्न झाली, ती नंदिनीच. तिनेच वाघाचं रूप घेतलेलं होतं या दिलीप राजाची परीक्षा पाहण्यासाठी. त्या परीक्षेत राजा उत्तीर्ण झाला आणि मग नंदिनी त्याला वर दिला की तुला जगामध्ये ज्याचं नाव कायम राहील असा मुलगा देते, त्याचं नाव आहे रघुराज. आणि म्हणून रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाई पर वचन न जाई. असा हा रघुकुल उत्पन्न ह्या दिलीप राजाचा मुलगा नंदिनीच्या आशीर्वादाने त्याला झालेला, त्याचं नाव रघुराजा. आणि हा रघुराजा ह्या अयोध्येचा राजा असताना एक गुरुकुलात शिकलेला मुलगा, त्याने आपल्या गुरुला सांगितलं मला काय तुम्ही दक्षिणा द्यायला सांगा. तेव्हा गुरु म्हणाले, अरे तू गरीब आहेस, तुझ्याकडे काही धन नाही, तू मला काय देणार. एखादा राजाचा राजपुत्र माझ्याकडे शिकला असता तर मी त्याला काय मला पाहिजे ते मागितलं असतं, पण तू गरीब आहेस, तू आधी मी जे तुला शिक्षण दिले त्या शिक्षणाच्या योगाने, ज्ञानसंपादनाच्या योगाने तू पैसे कमव आणि पैसे तुझ्याकडे जमा झाल्यानंतर मला दे. त्या काळची शिक्षण गुरुकुलातली बघा, काहीही फी न घेता शिकवत होते 12-12 वर्ष. आणि त्यानंतर जे ज्ञान आपण दिलेले त्या ज्ञानाच्या योगाने त्यांनी काही अर्जन करावं, मग वाटलं तर गुरुला द्यावा अशी पद्धत होती. ही त्यावेळेची गुरुकुल पद्धती होती. पण मुलगा ऐकायला तयार नाही, तुला काही नाही, मला तुम्ही सांगा. गुरुनी सुद्धा रागाने सांगितलं 1000 सुवर्णमुद्रा दे. आता 1000 सुवर्णमुद्रा कुठनं देणार. आला रघुराजाकडे, म्हणाला मला 1000 सुवर्णमुद्रा द्या. रघुराजा म्हणाला, आत्ताच मी दानधर्म केलेलं आहे, जेवढं माझ्याजवळ होतं तेवढं वाटून टाकलंय, काही हरकत नाही, तू माझ्याकडे आलायस ना, मी आता स्वर्गावरती हल्ला करतो आणि 1000 सुवर्णमुद्रा आणून तुला देतो स्वर्ग जिंकून. ही बातमी इंद्राला कळल्यावर इंद्राने काय केलं, कुबेराला सांगितलं आणि सुवर्णवृष्टी केली शमीच्या झाडावरती. ती सुवर्णवृष्टी पाहिल्याबरोबर मग रघुराजा म्हणाला, आता स्वर्गावर हल्ला करायचं काही कारण नाही, इथे तर त्याने सुवर्णवृष्टीच केलेली, यातल्या सगळ्या मोहरा तू घेऊन जा, कारण तुझ्यासाठीच केलेली. पण तो शिष्यही नामवंत होता. त्याने सांगितलं मला ह्यातली एकही सुवर्णमुद्रा नको, मला फक्त 1000च पाहिजेत, माझ्या स्वतःसाठी नाही, ती गुरुची दक्षिणा मला द्यायची म्हणून पाहिजे. म्हणजे 1000, 100 सुद्धा मी घेणार नाही, 100 माझ्यासाठी देईन, 1000 गुरुंना देईन, मला यातली एकही मुद्रा नको. यातले फक्त मी 1000 सुवर्णमुद्रिका घेईन आणि गुरुला अर्पण करेन. बघा किती निस्वार्थपणा आहे. मी माझ्या गुरुनी मला जे ज्ञान दिले त्या ज्ञानाच्या योगाने जे काही मला प्राप्त होईल त्याच्यामध्ये मी माझा चरितार्थ चालवेल, मला ह्यातली एकही सुवर्णमुद्रा नको. त्यांनी ती गुरुला अर्पण केलं. मग राजा म्हणतो, माझा काही राज्यकारभार चालावा म्हणून मी स्वर्गावर स्वारी करणारच नव्हतो, त्यामुळे मी पण हे धन घेणार नाही. मग प्रजेला सांगितलं तुम्हाला पाहिजे ते घेऊन जाते, सुवर्ण लुटून दिलं प्रजेने. आणि म्हणून ती आठवण म्हणून आपण आपट्याची पानं वाटतो. तेव्हा असा हा रघुराजा, त्या रघुराजाला अजनावाचा मुलगा झाला. अजनावाच्या मुलगाला दशरथ नावाचा मुलगा झाला आणि दशरथाला राम नावाचा मुलगा झाला. तो हा दाशरथी राम, दशरथाचा मुलगा म्हणून दाशरथी राम झाला. आता हा राहिलेला यातला कथाभाग आपण म्हणजे मुळात आपण ज्या सवयीचा अर्थ सांगण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये ही सगळी, कारण का सांगावं लागलं एवढं सगळं, तर त्याच्यामध्ये धन्य सूर्य नारायण त्याचे वंशी रघुनंदन, या सूर्यापासून निर्माण झालेला हा वंश सांगितल्याशिवाय पुढच्या शब्दाला काही आपल्याला अर्थ, पुढचा शब्द सांगता येत नव्हता. आणि म्हणून ते सूर्यकुल, त्या ज्या सूर्यवंशामध्ये राम निर्माण झाले त्या सूर्यवंशाची सगळी कथा रामरायापर्यंत सांगितलेली आहे. उदय आणायचा
रामजन्मच आहे. ही एक प्रकारे रामजन्माचीच कथा झाली असं समजा आहे. आपण सवयीचा उद्या अर्थ पाहणार. उद्या तो रामनवमी उत्सव आहे मंदिरात, त्यामुळे उद्या मला प्रवचन करायला जमेल का नाही सांगता येत नाही. परवा प्रवचन करेल, पण हे तुम्हाला उद्या ऐकायला मिळेल. रामनवमीलाच रामकथा ऐकायला मिळेल. जय जय रघुवीर समर्थ. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात् करोमि अद्यं सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि. अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकी नायकं रामचन्द्रं भजे. हरे राम 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 हरे हरे. हरे हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे हरे कृष्ण 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 हरे हरे. राजाधिराज रामचंद्र महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.